झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळग्रस्तांना भरीव मदत केली जावी यासाठी उपोषणाला बसलेले भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची शुगर ही कमी झाली आहे, तसंच त्यांचा रक्तदाबही कमी झाल्याचा त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय। त्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांचं मत असलं तरी उपोषण स्थळ सोडण्यास मुंडे यांनी नकार दिलाय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुंडे यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलंय। मुंडे मात्र उपोषणावर ठाम आहेत। सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना जोपर्यंत मदत दिली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असंही मुंडेंनी म्हटलंय। भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। अन्यायग्रस्त मराठवाड्याला दिलासा मिळावा, दुष्काळ पीडितांना न्याय मिळावा यासाठी ते बेमुदत उपोषण करताय। आपण पाहू शकतो यावेळेस गोपीनाथ मुंडे हे उपोषणाला बसले आहे। काल सकाळपासूनच ते उपोषणाला बसले आहे। मुंडे साहेबांच्या तब्येतीची काय सध्या अवस्था आहे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत डॉक्टर भागवत कराड आहेत। डॉक्टर साहेब, मला सांगा मुंडे साहेबांची आता तब्येतीची काय अवस्था आहे, काय सांगाल? माननीय मुंडे साहेब ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस त्यांचं ब्लड शुगर केलं होतं 128 होतं। काल संध्याकाळी ब्लड शुगर 110 झालेलं आहे आणि आज सकाळी केलं त्यावेळेस ब्लड शुगर 98 आहे। एकंदरीत सिव्हिल हॉस्पिटलमधून सिव्हिल सर्जनचे डॉक्टर आले होते, त्यांनी तपासणी केली। नंतर मेडिकल कॉलेजच्या प्रोफेसर डॉक्टर मिसेस बोरकर आल्या होत्या, त्यांनी सुद्धा सांगितले की मुंडे साहेबांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि त्यांना ॲडमिशनचा सल्ला दिला। गोपीनाथ मुंडे यांना उपोषण मागे घ्या अशी विनंती करण्यात येते आहे। मात्र जोपर्यंत दुष्काळग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही अशी रोखठोक भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।